हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव शुभम आहे. माझं वय 25 वर्ष आहे. माझी आई आणि मी गावात राहतो. माझी आई दिसायला खूपच सुंदर होती आणि तिचं वय 40 वर्ष आहे आणि माझ्या बाबांचा 10 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. म्हणून आई खूपच अस्वस्थ होती. एके दिवशी आमच्या गावात दरवर्षी मे महिन्यात सगळे नातेवाईक एकत्र यायचे. यावर्षी मात्र काहीतरी वेगळं घडत होतं. माझा मित्र रोहित शहरातून त्याच्या आईला सोबत घेऊन आला होता आणि मीही नुकताच लग्न करून गावात आलो होतो. 4 दिवस सगळे मिळून मजा करत होतो. एका रात्री अंगणात बसून आम्ही गप्पा मारत होतो. चांदण्याने भरलेल्या आकाशाने मंद वारा, वातावरण अजूनच रोमॅन्टिक बनत होतं. हसत खेळत गप्पा चालू असताना रोहित अचानक म्हणाला, कधी कधी आयुष्यात थोडी अदलाबदल झाली तर नातं अजून मजेदार होतं. त्याचा अर्थ काय आहे हे मला लगेच समजलं नाही, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. थोड्या वेळाने सगळे झोपायला गेले. मी माझ्या खोलीत आलो, पण मनात त्याच विचारांची गर्दी होती. अचानक दरवाजावर हलकीशी टकटक झाली. दरवाजा उघडला तर समोर रोहितची आई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज आणि ओठांवर स्मित हास्य. रोहितने सांगितलं, आज आपण थोडं बोलायचं आहे. ती आत आली. खोलीत शांतता पसरली होती. तिच्या जवळ येण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली. ती हळू आवाजात म्हणाली, कधी कधी आयुष्य नवे अनुभव घ्यावेसे वाटतात. कारण मला तर 10 वर्ष झाली ते अनुभव घेतला नाही. तुला नाही वाटत? मी काही बोलू शकलो नाही. खिडकीतून येणाऱ्या चांदण्याच्या प्रकाशात तिचा चेहरा अजूनच सुंदर दिसत होता. आमचे डोळे एकमेकांवर खेळले होते आणि त्या क्षणी काहीतरी वेगळं सुरू होणार असल्याची जाणीव होत होती. ती खोलीत शांतपणे उभी होती. बाहेर चांदणं पसरलं होतं आणि वातावरणात एक वेगळीच ओढ जाणवत होती. माझं मन अजूनही धडधडत होतं. काही क्षण आम्ही दोघेही काही बोललो नाही. ती हळूच खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहत म्हणाली, कधी कधी आयुष्य इतकं सरळ चालतं की काहीतरी वेगळं अनुभव असं वाटतं. मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तिच्या केसांतून येणारा हलका सुगंधी माझ्या मनाला अजूनच अस्वस्थ करत होता. आमचे हात नकळत एकमेकांना स्पर्शून गेले आणि त्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. ती हलकसं हसली आणि म्हणाली, तुला भीती वाटते का? मी हलक्या आवाजात म्हणालो, थोडी, पण उत्सुकता जास्त आहे. ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात एक गूढ आकर्षण होतं. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. तिच्या जवळ येण्याने माझा श्वास वाढत होता. ती हळूच म्हणाली, आजची रात्र फक्त आठवण म्हणून राहील. त्या रात्री आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. शब्द कमी पडत होते, पण भावना सगळं सांगत होत्या. दोघांनाही जाणवत होतं की ही अदलाबदल फक्त एक खेळ नव्हती, त्यात भावनाही गुंतत चालल्या होत्या. रात्र पुढे सरकत होती आणि आम्ही दोघेही त्या क्षणामध्ये हरवत चाललो होतो. पण अचानक दरवाजाबाहेर पावलांचा आवाज आला. आम्ही दोघेही घाबरून एकमेकांकडे पाहिलं. कुणीतरी दरवाजाजवळ थांबलं होतं. दरवाजाबाहेर पावलांचा आवाज थांबला होता. आम्ही दोघेही काही क्षण शांत उभे राहिलो. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता आणि त्या क्षणी धडधड इतकी वाढली होती की जणू आवाज बाहेर जाईल असं वाटत होतं. हळूच दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला आणि समोर रोहित उभा होता. तो हलकासा हसत म्हणाला, झोप लागली नाही ना? त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट शांत स्मित होतं. मला आश्चर्य वाटलं. तो आत आला आणि खुर्चीवर बसत म्हणाला, घाबरू नकोस. ही सगळी गोष्ट आपण ठरवूनच केली आहे. मी आणि ती दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो. रोहित हळू आवाजात म्हणाला, नाती कधीकधी विश्वासावर उभे असतात आणि आज आपण तो विश्वास अनुभवतोय. थोड्या वेळाने तो उठला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आजची रात्र खास आहे.
पण उद्या सगळं नेहमीसारखं असेल. तो बाहेर गेला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. ती हळूच माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात आता अजूनच आत्मीयता दिसत होती. ती मंद आवाजात म्हणाली, "आता भीती नाही ना?" मी हलकसं हसलो. त्या रात्री आम्ही दोघेही खूप वेळ बोलत बसलो. हसत-खेळत, कधी शांततेत, कधी जवळ बसून. त्या क्षणामध्ये एक वेगळीच ऊब होती. रात्र संपत आली तशी ती उठली. दरवाजाजवळ थांबून ती माझ्याकडे पाहत म्हणाली, "काही आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. ही त्यातली एक असेल." ती निघून गेली. पण मला जाणवत होतं की कथा इथे संपलेली नव्हती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई मला हसून म्हणाली, "कालची रात्र कशी होती?" आणि तिच्या डोळ्यातही तसाच गूढ चमक दिसत होता. सकाळी तिच्या त्या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो. माझी आई हसत माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. जणू तिलाही सगळं माहिती होतं. ती शांतपणे म्हणाली, "कधी-कधी आयुष्यात नवे अनुभव आले की नातं अजूनच घट्ट होतं, नाही का?" मला आत्ता सगळं समजलं होतं. ही अदलाबदली फक्त योगायोग नव्हती. ती आधीपासूनच ठरवलेली होती. मी तिच्या जवळ बसलो. ती हलकसं माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. त्या स्पर्शात आपुलकी होती, विश्वास होता. ती हळू आवाजात म्हणाली, "मला माहीत आहे तू काय विचार करतोयस, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." मी तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी मला जाणवलं, खऱ्या अर्थाने आमचं नातं अजून घट्ट झालं होतं. दुपारी सगळे पुन्हा अंगणात बसलो होतो. रोहित आणि त्याची आई आमच्याकडे पाहून हलकसं हसत होते. कुणीही काही बोललं नव्हतं, पण सगळ्यांना सगळं समजलं होतं. ती संध्याकाळ खास होती. मी आणि माझी आई छतावर बसलो होतो. मंद वारा वाहत होता. सूर्य मावळत होता. ती माझ्या जवळ येऊन म्हणाली, "काही गोष्टी बोलायच्या नसतात, फक्त मनात ठेवायच्या असतात." मी तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं, प्रेम म्हणजे जवळ येण्यात नसतं, तर विश्वासातही असतं. मी तिच्या कपाळावर हलकसं चुंबन दिलं. ती माझ्या मिठीत आली. त्या संध्याकाळी आम्ही दोघेही खूप वेळ एकमेकांच्या जवळ बसून राहिलो, शांतपणे. आणि त्या दिवसानंतर अदलाबदली ही फक्त एक आठवण बनून राहिली, पण त्या आठवणीने आमचं नातं कायमचं बदलून टाकलं. मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.